रमजानचा महिना, ठिकाण मालेगाव महापालिकेच्या विद्युत विभागाचं कार्यालय। काही स्थानिक मुस्लिम विद्युत विभागाच्या कार्यालयामध्ये नमाज पठण करतात। व्हिडिओ व्हायरल होतो आणि मग सुरू होतं राजकारण। पण हे राजकारण करणारे नेते मूळ प्रश्नाला हात घालताना दिसत नाहीत। कोणता आहे तो मूळ प्रश्न? नमाज पठणाच्या व्हायरल व्हिडिओ मागचं नेमकं सत्य काय आहे? पाहूया मालेगाववरून आमचे प्रतिनिधी संदीप जेजुरकर यांचा हा स्पेशल रिपोर्ट। मालेगावमधील नमाज पठणाचा व्हायरल झालेला हा व्हिडिओ कदाचित तुमच्या मोबाईलपर्यंतही पोहोचला असेल। या व्हिडिओमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। आक्षेप घेणाऱ्यांचा नमाज पठणाला विरोध नाहीये, तर ज्या ठिकाणी नमाज अदा करण्यात आलाय त्यावरून जोरदार राजकारण सुरू झालंय। मालेगाव महापालिकेच्या विद्युत विभागात हा नमाज अदा करण्यात आलाय। सरकारी कार्यालयात नमाज पठण करणं योग्य की अयोग्य यावरून सुरू झालेल्या राजकीय वादविवाद स्पर्धेकडे वळण्यापूर्वी या मंडळींना महापालिकेच्या विद्युत विभागात नमाज अदा का करावा लागला हे जाणून घेऊया। मालेगाव महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 मधल्या पवारवाडीत विद्युत पुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती। वारंवार निवेदन देऊनही विद्युत विभाग दखल घेत नव्हतं। त्यामुळे लोकसंघर्ष समितीचे लुकमान कमाल आपल्या काही सहकाऱ्यांसह विद्युत विभागात पोहोचले। बराच वेळ झाला तरी अधिकाऱ्यांकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही, असा लुकमान कमाल यांचा आरोप आहे। मुस्लिम रहिवाशांनी यावेळी विद्युत विभागातच ठिय्या मांडला। दरम्यान नमाजाची वेळ झाली। रमजानचा महिना असल्याने सगळ्यांनी विद्युत विभागाच्या कार्यालयातच नमाज अदा केला। कॉर्पोरेशन में 3 बजे से हमको बुलाया गया था, उन्होंने खुद बुलाए थे। 3 बजे हम वहाँ गए लाइट के लिए, हमको बिठा के रखे, बोले हम आते मीटिंग में से, और वो आए नहीं। हम लोग उनके इंतज़ार में बैठे थे, हत्ता कि असर की नमाज का टाइम हो गया। वहाँ पर नमाज के टाइम का हम लोग अगर ऐसा नमाज का टाइम था कि अगर हम लोग चले जाते तो ऑफिस बंद करके चला जाता था ऑफिसर, तो फिर हमको वो दिन कल के भी दिन लाइट नहीं मिलता था। तो वो बात को मद्देनज़र रखते हुए हमने असर की नमाज भी वो जो लाइट डिपार्टमेंट है उसकी ऑफिस में ही अदा की है। महापालिकेच्या विद्युत विभागात नमाज अदा करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। तो व्हिडिओ महाराष्ट्रभरातील अवैध बांगलादेशींविरोधात सर्च ऑपरेशन राबवणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या मोबाईलपर्यंतही पोहोचला। सरकारी कार्यालयात नमाज अदा करणं हे गुन्हा दाखल करणं इतपत गंभीर कृत्य असल्याचं सोमय्या यांना वाटतंय। मी महापालिका व पोलीस अधिकाऱ्यांचे आज बोललो आहे। मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहून मागणी केली आहे, या सगळ्या कर्मचाऱ्यांना ताबडतोब निलंबित करा आणि ज्यांनी अशा प्रकाराने सरकारी इमारतीत नमाज पढायची सुरुवात केली आहे त्यांच्यावर गुन्हा FIR दाखल करा। सरकारी कार्यालयात नमाज अदा होत असल्याचं पाहून कॅबिनेट मंत्री आणि भाजप नेते नितेश राणेही चांगलेच खवळले। यापुढे प्रत्येक महापालिकेत भगवद्गीता वाचायची का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। नगरपालिकेमध्ये महापालिकेमध्ये नमाज पठण परवानगी आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिहिलेल्या संविधानामध्ये कुठे परवानगी आहे ह्याचे जरा कागद दाखवा होते नि मला। तुम्ही विकास करण्यासाठी अगर लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी तुम्हाला निवडलं असेल तर तुम्हाला नमाज पढण्यासाठी तुमच्या मस्जिदी आता बंद पडल्या आहेत का? मग आम्ही प्रत्येक महापालिकेमध्ये भगवद्गीता वाचायला सुरू करतो ना। मालेगाव महापालिकेत झालेल्या नमाज पठणावर आक्षेप घेतल्यानंतर नितेश राणेंनी सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीमधल्या मदरशांच्या मुद्द्याला हात घातला। आम्ही कशाला हे मदरशांचे हे लाड करायचे? कधी त्याच्यामध्ये हत्यार भेटतात, कधी मुलांना मारलं जातात। आमच्या हिंदू राष्ट्र तुम्हाला कुराण शिकवायचं ना, आहेत ना तुमच्या मस्जिदी, मदरशा कशाला पाहिजे तुम्हाला? माझी तर स्पष्ट भूमी आहे, त्याबद्दल मी मुख्यमंत्री साहेबांशी बोलणार आहे। महाराष्ट्रातले सगळे मदरसे बंद करून टाका। हे आतंकवादीचे अड्डे आहेत, आतंकवादी घडवतात त्याच्यात। तिकडे हिंदुत्ववादी संघटनांनी मालेगाव महापालिकेच्या आयुक्तांचं दालन गाठलं आणि ठिय्या मांडत हनुमान चालिसेचं पठण सुरू केलं। तसंच नमाज पठण प्रकरणावर कारवाई झाली नाही तर शुद्धीकरण करू असा इशाराही दिला। आम्ही मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तालयात आयुक्त यांच्या दालनामध्ये हनुमान चालिसा पठण करून कालच्या घटनेचा निषेध केला। जर का 2 दिवसात त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही झाले आणि त्यांना जर का कारवाई सामोरे नाही गेले तर 2 दिवसात पूर्ण मालेगाव महानगरपालिकेला गोमूत्राने शिंपडून शुद्धीकरण करण्याचं काम सकल हिंदू समाज आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात येईल, असं आम्ही मालेगाव महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांना इशारा दिलेला आहे। या संदर्भात सरांनी सुद्धा त्याबाबत
सहाय्य घेतलेली आहे, त्याची माहिती घेतलेली आहे आणि त्यात निर्देश दिलेले आहेत आणि सदर बाबीची कोणत्या कारणामुळे झालेलं आहे या सगळ्या बाबींची चौकशी किंवा त्याबाबतची हे करून उचित कारवाई करण्याचे निर्देश सरांनी दिलेले आहेत. दरम्यान या सगळ्या प्रकरणात शिंदेच्या शिवसेनेनं आक्रमक होण्याऐवजी शहरातली शांतता अबाधित ठेवण्याचं आवाहन केलंय. प्रत्येक व्यक्तीला त्याचा धर्म हा त्याचं धर्माविषयी प्रेम असतं, परंतु ते व्यक्त करण्याची ही जागा नाही. आणि म्हणून मी मालेगाव शहरातील तमाम जनतेला आवाहन करेल की आपण सर्व मिळून या मालेगाव शहराची शांतता अबाधित कशी राहील यासाठी प्रयत्न करू. आणि जे काही छोटे मोठे विषय असतील ते जर विभाग प्रमुखांकडून सुटले नाही तर आपण आयुक्त महोदय आणि माननीय महापौर महोदय यांच्याकडे मांडावी. किरीट सोमय्यांकडून बेकायदेशीर बांगलादेशींविरोधात सुरू केलेली मोहीम असो किंवा मालेगावच्या नवनिर्वाचित उपमहापौरांचं टिपू सुलतानवरचं प्रेम असो, मालेगाव महापालिका हेडलाईन्समध्ये सतत झळकतीये आणि आता त्यात भर पडली आहे ती नमाज पठणाच्या व्हिडिओची. मात्र या सगळ्या मुद्द्यांवरून आक्रमक होणारे मालेगावचे राजकीय कैवारी प्रभाग क्रमांक 4 मधल्या विद्युत पुरवठ्याच्या समस्येची गंभीर दखल घेणार का? कारण जर त्या समस्येचं वेळीच निरसन झालं असतं तर स्थानिक मुस्लिम विद्युत विभागाच्या कार्यालयात गेलेच नसते आणि तिथं नमाज पठणाचा प्रश्नच उद्भवला नसता. धार्मिक मुद्द्याच्या राजकीय ओझ्याखाली जनतेचे प्रश्न दबले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी एवढीच मालेगावच्या सर्वपक्षीय नेत्यांकडून अपेक्षा. बाकी सगळं राजकारण तुम्हाला लखला. संदीप जेजुरकर, ABP माझा, मालेगाव, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.